नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आज सकाळी प्रश्नोत्तराच्या वरावेळार विरोधकांच्या बोवाळाक लागून लोकसभा दनपार मेरेन तहकूब केली. सभाघर दिसभरा खातीर सुरू जालें तेन्ना पिठासीन अधिकारी कृष्णा प्रसाद टेनेटी हांणी प्रश्नोत्तराचे वर सुरू करपाचो प्रयत्न केलो, पूण काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आनी द्रमुक आनी हेर विरोधी सदस्यांनी सभावेदी म्हऱ्यांत वचून घोशणाबाजी सुरू केली. बोवाळाच्या वातावरणात उर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नायक हांणी 20 क्षेत्रांतले एकूण तांत्रीक आनी वेवसायीक नुकसानाकडेन संबंदीत प्रश्नाची जाप दिवपाचो यत्न केलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी के नेतृत्व में वर्ष 2014 से पावर सेक्टर में व्यापक ट्रांसफॉर्मेशन रिफॉर्म्स किए गए हैं. आज भारत एक पावर डेफिसिट कामकाजात आडमेळी आयिल्ल्यान नायक तांची जाप पुराय करूंक शकले ना. पिठासीन अधिकाऱ्यांनी निदर्शक सदस्यांक सभाघराचें कामकाज सुरू दवरपाचें आनी प्रस्नोत्तराचे वर सुरू करपाचें आवाहन केलें. सभाघरांत फलक हाडप नियमाविरुद्ध आसा अशें तांणी सांगलें. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आज लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी सभाघरांत तथ्यां वा पुरावे सादर करनासतना विधानां करता असो आरोप केला. संसदेच्या वाठारांत पत्रकारांकडेन उलयतना तांणी म्हळें की राहुल गांधी आडच्या विशेषाधिकार प्रस्तावाबाबत निर्णय घेवप संसदीय कामकाज मंत्रालयाचें आसा. राहुल गांधी सभाघरांत आसूं वा सभाघरा भायर ते अपरिपक्व वागता अशें तांणी म्हळें. अफेयर्स मिनिस्ट्री एंड मिनिस्टर डिसाइड करेगा. सदन में हो, सदन के बाहर हो, मोस्ट इमेच्योर्ड बिहेवियर वो हर बार कर रहे हैं और जनता इसीलिए उनको हार का रुचि हर बार दिखा रहे हैं. फिर भी उनको समझ. राज्यसभेत आज केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 चे चर्चा परत सुरू जाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी ह्या म्हयन्याच्या 1 तारखेक संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्लो. चर्चेत भाग घेत भाजप फुडारी मदन राठोड हांणी म्हळें की भारताची अर्थवेवस्था जगांतली 4थी सगळ्यांत व्हड अर्थवेवस्था जाल्या. मोबायल उत्पादन क्षेत्रांत भारत आतां जगांत दुसऱ्या क्रमांकाचो मोबायल फोन उत्पादक देश जाला अशें सांगून आदीं फक्त 2 मोबायल उत्पादन युनिट आशिल्लीं, पूण आज भारत मोबायल फोन निर्यात करपाच्या स्थितीत आसा अशें राठोड हांणी म्हळें. आदीं देशांतल्या सुमार 18,000 गांवांनी वीज नाशिल्ली, पूण नरेंद्र मोदी सरकारान ह्या गांवांनी वीज उपलब्ध करून दिली. वेपार संघटना आनी ताचे विशीं आशिल्ले पोरणे 3 कायदे काडून एक सामायिक कायदो लागू करपाचो प्रस्ताव सभाघरांत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांणी मांडलो. Trade Union Act 1926, the Industrial Employment Act 1946 and Industrial Dispute Act 1947. ये 3 एक्ट पुराने थे. ये तीनों को समाहित करके एक नया कोड लाया गया. ये एक्ट में शामिल हो जाए, इस उद्देश्य के साथ एक छोटा सा अमेंडमेंट था. ये एक एक्ट का भी पार्ट बन जाए. रिपील ऑलरेडी सरकार ने कर दिया है. मैं सदन को रिक्वेस्ट करता हूँ कि ये अमेंडमेंट को स्वीकार करे और पारित करे. सरकार शिक्षण क्षेत्रांत कृत्रीम बुद्धिमत्ता म्हळ्यार एआयचें एकत्रीकरण सक्रीयपणान घटमूट करता अशें शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी म्हळां. राष्ट्रीय राजधानीत भारत बोधन एआय कॉन्क्लेव्ह 2026 उलयतना तांणी नमूद केलें की भारताच्या शैक्षणीक परिसंस्थेंत एआय वेलें काम नेटान मुखार वता आनी देशांत घटमूट आनी भरपूर प्रतिभा आशिल्ले समूह आसा. एआयक येत्ता 3री सावन प्रगत संशोधन स्तरा वरवीं भारताच्या शिक्षण चौकटींत आस्पावन घेतले. फक्त अभ्यासाचो विशय म्हणूनच न्हय तर संशोधन थीम, नवोप्रक्रमाचे मॉडेल आनी संप्रेशण धोरण म्हणूनय आसतले अशें मंत्री उलयले. भारतीय हवामान विभागान मुखावेले 3 ते 4 दिसांत जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आनी अरुणाचल प्रदेशांत कांय सुवातांनी पावस आनी बर्फवृश्टीचो अदमास दिला. हवामान विभागान 2 दिसांत मेघालय आनी हिमाचल प्रदेशांत कांय कडेन दाट धुक्याची परिस्थिती उरपाचो अदमास दिला. कर्नाटकाच्या दर्या भागांत फाल्यां उश्ण आनी दमट हवामान उरपाची शक्यताय आसा. आयसीसी T20 विश्वचषक गट सींत वेस्ट इंडिजान इंग्लंडाचेर 30 धांवड्यांनी विजय मेळयलो. दुसऱ्या खेळांत गट ब च्या खेळांत ऑस्ट्रेलियन आयर्लंडाचेर 67 धांवड्यांनी जैत जोडलें, तर तिसऱ्या खेळांत जाल्ल्या रोमांचक 2 सुपर ओव्हर खेळांत दक्षिण आफ्रिकेन अफगाणिस्तानाक हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचें मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.